आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या जन्मगावी देवगाव येथे जागतिक आदिवासी दिनाच्या पूर्वसंध्येला स्वच्छता अभियान राबविण्यात आले। पोपट चौधरी, सचिन देशमुख आणि सुनील लोखंडे यांनी पुढाकार घेत राघोजी भांगरे स्मारक परिसराची स्वच्छता केली आणि आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांना अभिवादन केले। जागतिक आदिवासी दिनाच्या दिवशी हजारो नागरिक देवगाव नगरीत राघोजी भांगरे यांच्या स्मारकाला अभिवादन करण्यासाठी येत असतात। त्यामुळे स्मारक परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याची जबाबदारी स्वीकारत जवळपास 1 ट्रॉली कचरा परिसरात हटवण्यात आला। क्रांतिकारकांची ही भूमी पवित्र असून देवगाव हे संपूर्ण समाजाचं श्रद्धास्थान आहे। या भूमीला अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला स्वच्छ आणि प्रसन्न वातावरण मिळावे यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला। परिसराची स्वच्छता ही केवळ प्रशासनाची नव्हे तर आपलीही जबाबदारी आहे असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला। यावेळी पोपट चौधरी, सचिन देशमुख, सुनील लोखंडे, अक्षय देशमुख, इनुस शेख यांच्यासह मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता। क्रांतिकारकांच्या स्मृती जपताना त्यांच्या भूमीची स्वच्छताही जपूया, हीच आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांना खरी आदरांजली। स्वराज्य माझासाठी संपर्क सर्वांना जय आदिवासी। आज देवगाव या ठिकाणी येण्याचं कारण असं की उद्या जागतिक आदिवासी दिन आणि संपूर्ण भारतभर आणि महाराष्ट्रभर हा जागतिक आदिवासी दिन साजरा केला जातो। त्याच पद्धतीनं आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचं जन्मगाव म्हणजेच देवगाव या ठिकाणी हजारोंच्या संख्येने आदिवासी समाजाचे सर्वच बांधव अभिवादन करण्यासाठी येत असतात। 2 दिवसापूर्वी येथे येण्याचा योग आला। इथं बघितलं तर खूप सारा कचरा पडलेला होता, काँग्रेससारखं गवत वाढलेलं होतं, दगड पडलेले होते। मग आम्ही सर्व युवकांनी ठरवलं, आमच्यासोबत आमचे मित्र सन्माननीय सचिन शेठ देशमुख असतील, अक्षय शेठ देशमुख असतील, सुनीलजी लोखंडे असतील, रोहित भांगरे, विशाल मशाळ, संस्कार सावळे, इसुन शेख, रेहन मनियार, संदीप केकरे, अक्षय अशा सर्व टीमने ठरवलं की आपल्याला 9 ऑगस्ट आदल्या दिवशी या ठिकाणी जाऊन साफसफाई करूयात की जेणेकरून येणाऱ्या सर्वच अभिवादन करायला येणाऱ्या सर्व बांधवांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये। त्या उद्देशाने आज या ठिकाणी आम्ही सर्वजण आलो। या ठिकाणी सर्व साफसफाई केली। आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या परिसराची सगळी पुतळ्याच्या परिसराची सगळी साफसफाई केली आणि इथला एक आढावा घेतला की इथं काय अडचण येऊ शकते। तर इथं बघितल्यानंतर असं लक्षात आलं की इथं गवत वाढलेलं, ते गवत फवारणी करणं गरजेचं आहे। तर आता वेळ कमी असल्यामुळे आज आम्ही प्राथमिक स्वरूपात सगळी साफसफाई, दगड वगैरे सगळे बाजूला केले, झाडूने सगळी साफसफाई करून घेतली आणि उद्याचा जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम संपल्याच्या नंतर आम्ही स्वतः या ठिकाणी पंपावरून आणणार आणि सगळे गवत फवारून काढणार आहे। इथला परिसर हा एकदम चांगल्या प्रतीचा दिसला पाहिजे, हा आमचा एक प्रामाणिक उद्देश आहे। कारण या ठिकाणी या देवगावची ख्याती संपूर्ण भारतभर आहे। महाराष्ट्रातून उद्या तुम्ही सगळ्यांना बघायला मिळेल की हजारोंच्या संख्येने लोकांची इथे ये जा राहील अभिवादन करण्यासाठी आणि त्याच दृष्टीने एक परिसराची पाहणी झाली, साफसफाई झाली। उद्देश एवढाच की कोणत्याही आमच्या बांधवांना त्रास होता कामा नये, या ठिकाणी आल्यानंतर त्यांना प्रसन्न वाटलं पाहिजे आणि अगदी आनंदाने गेले पाहिजे। पुन्हा एकदा तमाम सर्वच भारतवासियांना जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा। नमस्कार, सर्वांना जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज 2 दिवसापूर्वी आम्ही इथं पोपटराव असतील, सुनील भाऊ असतील, आम्ही ह्या परिसरात आलो होतो। तर इथं आल्यानंतर आम्हाला काही काँग्रेस गवत कचरा थोडाफार दिसला। त्याच्यानंतर आमच्या मनात संकल्पना आली का हे इथलं साफसफाई झाली पाहिजे, कारण की आता 9 ऑगस्टला आपल्या इथं पूर्ण देशभरात आदिवासी दिन साजरा केला जातो आणि त्याचप्रमाणे इथं आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या स्मारकाला अभिवादन करण्यासाठी सर्व समाज बांधव इथं हजर होतो। त्याच्यामुळे आम्ही सर्वांनी आज इथं येऊन पूर्ण स्वच्छता या परिसराचं सगळं काही होती छोटी मोठी कामं केली आणि इथं जी नागरिक येणार आहे त्यांना सुलभता व्हावा या दृष्टिकोनाने इथं काम केलं आहे। आता इथून पुढे पण आमच्या काही संकल्पना आहेत त्या आम्ही इथं राबवणार आहेत। तर मला एक सांगायचं आहे, आता इथून पुढे आम्ही ह्या भागात पूर्ण जे काय असेल, खाली आपला एक राघोजी भांगरे यांचा पुतळा आहे, तो पण दोन्ही पुतळ्यांचा आम्ही काही जे काही आमच्या मित्रमंडळ आणि काही ग्रुप मार्फत होणार आहे त्याचं आम्ही लवकरच सुशोभीकरण म्हणा, काही आमच्या जे काही आमच्याकडं आर्थिक होईल त्याच्या मार्फत आम्ही करणार आहे। तर सर्वांना उद्याच्या
जागतिक आदिवासी दिनाच्या माझ्या व सर्व मित्रमंडळामार्फत सर्वांना जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा. जागतिक आदिवासी दिनाच्या विजय असो. क्रांतिकारक रामोजी भांगरेंचा विजय असो. क्रांतिकारक रामोजी भांगरेंचा विजय असो.